आणले गेले मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज प्रीतमचा हाई बॉल हवेमध्ये आहे. कोणी येऊ नका, मी आहे इशारा दर्शवला गेला. परफेक्ट झेल बॅक टू बॅक 2 विकेट्स परतावा लागेल याही वेळेला यशला. लगातार 2 विकेटचं पतन तंबूच्या आश्रयाला. प्रेक्षक राजाला विनंती असेल रेलिंगच्या बाहेर आपण उभे राहायचंय. आमच्यापर्यंत आयोजक सूचना पोहोचवतात आणि आम्ही फक्त एक निमित्त आहोत. ते पोहोचवण्याचं काम आम्ही तुमच्यापर्यंत करतोय. प्लीज आपण आणि कुपन अवश्य घ्या, कारण आज 2 लकी प्रेक्षक इथून मात्र काढले जातील. या गोष्टीची आपण इथून मात्र नोंद घ्यायची आहे. आणि प्लीज मित्रांनो, हात जोडून कळकळीची विनंती करतोय, या मैदानाचा राजा आणि या स्पर्धेचे राजा आपण आहात. त्यामुळे आम्ही आपणास विनंती करतोय की प्रेक्षक मायबाव प्लीज हात जोडून विनंती असेल आपण रेलिंगच्या मागे उभं राहायचंय कृपया करून. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. प्रीतम बारी, मी म्हटलं होतं की बारी बारी सबकी बारी, आणि सध्या तरी सबकी बारी प्रीतम बारीच्या समोर आता मत इथून येताना आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू आणि 2 विकेटचं बदल. यस भावेश न्यू बॅटर. इथून मात्र नवीन फलंदाज पाहायला मिळाला. मारा करणारा हा चेंडू सध्या तरी आपण इथून मात्र पाहताय आणि निर्धाव फेकी डॉट बॉल प्रीतमच्या मार्फत इथून मात्र पाहायला मिळतोय. एकंदरीत प्रीतमचा आपण विचार केला तर सलग 3 चेंडू त्याचे जर का आपण बघितलं तर ज्याच्यामध्ये 2 गडी बाद होताना पाहायला मिळाले. विनीत माळीसारखा चेंडू लेग स्टिक घेऊन होताना बाद होताना पाहायला मिळाला. त्याच्यानंतर आपण नवीन फलंदाज यश आल्यानंतर झेलबाच्या स्वरूपात बाद होताना पाहायला मिळाला. आणि आता मात्र भविष्य आल्यानंतर निर्धाव फेकी इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. वेगवान चेंडू होता, टप्पा खाली ठेवून इथून मात्र चेंडू डिलिव्हर केला गेला. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहताय. लगातार 2 चेंडू 2 विकेट आणि त्याच्यानंतर लगातार दोन्हीच्या दोन्ही चेंडू निर्धाव मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत 4 चेंडू फेकून काढले गेलेत आणि 2 गडी बाद करत धावसंख्या 0 या अंकावर एनपी स्पोर्ट बी संघाची इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल बॅटच्या फेस मध्ये आलाय, बिरकावून दिले गेले. क्षेत्ररक्षक पोहोचायला उशीर होईल असं वाटलं होतं, पण नाही, अगदी क्विकली ऍक्शन घेतली गेली आणि अगदी वेळेमध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र पोहोचताना आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल इथून मात्र अंकित होती. सिंगलना धावसंख्या 1. खूप वेळानंतर ही 1 धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आणि एमपी स्पोर्ट बी या संघाचं धावफलक आता मात्र या एकेरी धावेने इथे मात्र खुल्लं होत असताना सध्या तरी पाहायला मिळतं. 5 चेंडूंचा खेळ संपुष्टात आलाय. धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 1 या अंकावर धावफलक मैदानाच्या आतमध्ये जाऊन पोहोचत असताना आपण पाहत आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सिंगल आल्यानंतरचा एक बदल इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज प्रीतम बारी पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतोय. चला आपल्या बात्यातील आणि पहिल्या षटकातील अंतिम 1 चेंडू हाताळण्याकरिता प्रीतम मैदानाच्या आतमध्ये सज्ज होतोय. गोलंदाज तयार. हो, पुढचा बॉल हवेमध्ये चेंडू होता. थोडा संघावर येणारा चेंडू हाही पाहायला मिळाला आणि तितक्याच चांगल्या पद्धतीने दिशा दर्शवण्याचं काम फलंदाजांकडून होताना पाहायला मिळालं. 2 धावा इथून मात्र पळून पूर्ण होताना आपण पहिल्या षटक संपलंय. इथून मात्र क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 3 या अंकावर धावफलक. भावेश आणि अनिकेतला आपण मैदानाच्या आतमध्ये खेळपट्टीवर पाहताय. दोन्हीही इथून मात्र सख्खे बंधुराज आहेत आणि आज दोन्हीही बंधुराज आपल्या संघाकरिता एनपी स्पोर्ट बी संघाकरिता खेळ करण्याकरिता इथे मात्र उपस्थित होतात. दोन्ही सख्खे बंधुराज आपण क्रिकेट विश्वचषकामध्ये पाहिलंय. हार्दिक पांड्या असतील, कुणाल पांड्या असतील, त्यांची जोडी आपण पाहिली आहे. त्यांनाही खेळताना आपण कित्येकदा इंडिया टीम करिता इथून मात्र पाहिलं. त्याच्यानंतर पठाण ब्रदर्स असतील. थँक्यू. या ठिकाणी व्यासपीठावर आपण पाहतोय कमलेश शेठ अधिकारी साहेब, राहुल शेठ भोईर, नीरज शेठ बोंबे आणि संजयजी मुंडोळे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. गोलंदाज सज्ज होतोय. दुसऱ्या षटकाला आरंभ झालाय आणि पहिल्याच बॉलवर फटका खूप सारा चांगला आहे. 1 टप्प्या अखेर चौकार 4. थँक्यू. या ठिकाणी गुड्डू विषय आपण जर लगातार 3 चौकार किंवा 3 षटकार मारले तर अनिल भाई विषय यांच्याकडून 1000 रुपयाचा रोख क्रॅश प्राइज आपल्याला मिळणार आहे.
अनिलजी विषय यांच्याकडून रोख 1000 रुपयाचं कॅश प्राइज. चौकार आपण इथून मात्र पाहताय साहिलला अंडे गेलं होतं गोलंदाजी ट्रॅकवर आणि पहिल्याच बॉलवर व्ही मधला फटका आपण बघितला. लॉंग ऑफच्या डोक्यावरून ट्रॅव्हल होत असताना गोलंदाज सय्या प्रयत्न केला होता झेल घेण्याचा. आमचा बॅक साईडला जो प्रेक्षक राजा आहे खरं तर या मैदानाकरिता झटत असणारं व्यक्तिमत्व आदरणीय विजयभाई भगत यांच्या फ्लेक्सला सलामी देणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण डिक्लेअर झोन मध्ये जाताना पाहायला मिळाला. सिंगल अंकित होतीये आणि सिंगलच्या बढतीने धावफलक पुढे सरसावत असताना आपण इथून मात्र पाहताय 8 या अंकावर. पुढचाही बॉल ओहो यावेळेस घुटना टेकवर सिक्सर देखचा प्रयत्न इथून मात्र फसला. फटक्यामध्ये दाखवत खूप सारी कमी. फटका फसला झेलबाच्या स्वरूपात. परतावं लागलं इथून मात्र फलंदाजांनी घेतला तंबूच्या आश्रयाला. मैदानाच्या आतमध्ये आता मात्र दाखल होत असताना आपण पाहताय कावाला आणले गेले. 6 चेंडू 27 धावसंख्येची पारी या मैदानावर ज्यांनी पार केली होती. एनपी संघ आता पुन्हा एकदा अडचणीत सापडलाय आणि ती अडचण बाजूला सारण्याकरिता कावा मैदानाच्या आतमध्ये आलाय. नक्की चर्चा होती कावा आणि मानकोलीकरांचा छावा असे दोघही मैदान या एनपी स्पोर्ट बी संघामध्ये आपल्याला पाहायला मिळत होते. छावा मात्र परतला पहिल्याच बॉलवर तंबूच्या आश्रयाला. पण कावा आता मात्र इथून मात्र आलाय या स्पर्धेची शुभा वाढवण्याकरिता आणि या मॅचची दखल घेण्याकरिता. आता मात्र कावा येथे मात्र दाखल होत असताना आपण पाहताय. मी आधी म्हटलं की बैलगाडी शर्यतीमध्येही कावाचं मोठं नाव आहे. आपण पाहताय बैलगाडी शर्यतीवर तितकंच प्रेम करणारे व्यक्ती आपण पाहताय. केंद्रीय मंत्री चषकमधील फलंदाजी कोण विसरेल कावाची. आणि कदाचित याही मैदानावर मी वारंवार इथून मात्र उल्लेख करतो कारण खूप सारे व्ह्यूवर्स वाढले त्याच्यानंतर. आपण युट्यूबला पाहिले 6 चेंडू 27 धावसंख्येची आवश्यकता असताना आता मात्र पहा 3 गडी बाद झाले. धावसंख्या एनपी स्पोर्ट बी संघाची 8 या अंकावर पाहायला मिळतं. दुसरं षटक प्रगतीपथावर आणि दुसऱ्या षटकातील साहिलच्या बात्यातील 3 चेंडू आतापर्यंत त्याच्यामार्फत फेकून काढले गेलेत. 3 चेंडूचा खेळ या पॉवर प्लेच्या षटकातील दुसऱ्या षटकातील अजूनही बाकी आहे. गोलंदाज सजवतोय साहिल. षटकातील पुढचा बॉल वेगवान चेंडू होता. यावेळेस अर्धा फेकी पाहायला मिळाली. विकेटचं पतन. कावा सुद्धा चाललाय. छावा गेला आणि त्याच्यासोबत कावा सुद्धा गेला. विकेटचं पतन. विकेटचं पतन. दोन्ही आयकॉन आता मात्र एनपी स्पोर्ट बी संघाचे तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळाले. कावाला इथून मात्र कमलेशलाही फसवलं गेलं. बॅटची कडा घेतली गेली आणि यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावणारा चेंडू. विकेट क्रमांक 4 कमलेश पाटील तंबूच्या आश्रयाला. चेंडू संपुष्टात येतात. आता मात्र 5 चेंडूचा खेळ इथून मात्र संपुष्टात येताना आपण पाहिलंय. धावसंख्या अजूनही 8 या अंकावर स्थिर स्थावर होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं. ओ यावेळेस हवेमध्ये चेंडू आल्या आल्या प्रहार करण्याचा प्रयास होता. क्षेत्ररक्षक राही आहे त्या क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल केलं गेलं. टप्पा पडल्यानंतर बाउंड्रीच्या पलीकडे जाणारा चेंडू हाही इथून मात्र रोखलाय. तन मन धन अर्पण केलं गेलं आणि क्षेत्ररक्षण आता मात्र इथून पाहायला मिळालं. अंतिम क्षणी एकंदरीत आपण बघितलं तर पळून पूर्ण होणाऱ्या 3 धावा पाहायला मिळाल्या. षटक संपत क्रमांक इथून मात्र 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 गड्यांच्या मोबात 11-11 या अंकावर धावफलक. थँक्यू. या ठिकाणी प्रेक्षकांना विनंती आहे जे आपण लकी ड्रॉचे कुपन चालू केले आहेत परंतु सध्या बंद का केलेत
रेलिंगच्या आतमध्ये येऊन घोळका घालू नका, त्या ठिकाणी सीमारेषा आहे. विनंती करतो, सगळ्यांना विनंती करतो मनापासून. प्रेक्षक रेलिंगच्या बाहेरून आपण आपल्याला कुपन मिळेल, आपण तात्काळ चालू करतोय, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. थँक्यू. MUCC मुरबाड संघ, NP स्पोर्ट ए आणि नयन स्पोर्ट आसनगाव गेरसे, तिन्ही संघाचे कर्णधार आणि टीम ओनर आपण बी रेडी राहा. या मॅच नंतर आपण ड्रॉ करणार आहोत सेमीफायनलसाठी, आणि त्याच्यामधून जे पराभूत होतील तिसऱ्या व चौथ्या क्रमांकाकरिता आपण बॉल आउट हेतू मात्र ठेवणार आहोत. आम्ही कालपासूनची सूचना तुमच्यापर्यंत मात्र पोहोचवत होतो. तिसरं षटक हाताळण्याकरिता प्रीतम बारीला आणले गेले. प्रीतमला आपण पाहताय वैयक्तिक दुसरा आणि संघाचं तिसरं षटक हाताळण्याकरिता गोलंदाज इथून मात्र सज्ज होतोय. ओहो, यावेळेस पहा, पहिल्या चेंडूवर सिंगल आल्यानंतर पुढच्या चेंडूवर आक्रमण करणारा फटका. प्रीतमला ही जशास तसं उत्तर देत असताना षटकार 6 धावा. षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि षटकाराने धावफलक पुढे सरसावत असताना 18 या अंकावर धावफलक. धावसंख्येला आता मात्र चालना मिळत असताना आपण पाहताय अगदी बॅट आधी उगारली गेली आणि चेंडू कधी निघून गेलाय कदाचित कळालं सुद्धा नाहीये. फसवा चेंडू होता प्रीतमच्या मार्फत, आणि असे चेंडू हाताळण्यामध्ये अजय सर खूप सारा माहीर प्रीतम आपल्याला पाहायला मिळतो. अनेक ठिकाणी स्पर्धा खेळण्याचा अनुभव प्रीतम बारीचा आपण इथून मात्र पाहिलाय. 4 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 18 या अंकावर धावफलक सिरावत असताना अंगावर येणारा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला आणि चांगल्या पद्धतीनं सामना करत असताना एक धावेतून मात्र पळून सध्या तरी पूर्ण होताना पाहायला मिळते. एकेरी धावेने धावफलक पुढे सरसावत असताना 19 या अंकावर धावफलक सिरावत असताना आपण इथून मात्र पाहताय थोडीशी संत गतीने इथून मात्र प्रवास करते धावसंख्या. खरं तर आमच्या प्रेक्षक राजांचं मी जरूर तुमच्यापर्यंत वर्णन पोहोचवीन जसा वेळ मिळेल तसा. 5वा चेंडू घेऊन प्रीतम पुन्हा एकदा इथून मात्र सज्ज होतोय. ओ, यावेळेस खाली झुकावं लागलं या चेंडूला आणि बाई स्वरूपात डिक्लेअर झोन मध्ये जाणारी ही एक धाव पाहायला मिळाली. कदाचित बंदुकीतून गोळी निघाली या पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं बॅटरला खेळत असताना. थोडंसं खाली झुकावं लागलं. डिक्लेअर झोनच्या स्वरूपातली एक धाव इथून मात्र अंकित होत असताना आपण पाहताय. चला 20 या अंकावर धावफलक. गोलंदाज प्रीतम. षटक समाप्तीच्या उंबरठ्यावर असताना इथून मात्र निर्धावफेकी पाहायला मिळाली. षटक संपलं. क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 20 या अंकावर. अजूनही 3 षटकांचा म्हणजे 18 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 18 चेंडूंमध्ये किती धावसंख्येपर्यंत मजल मारली जाईल, किती धावसंख्येचं आव्हान मिळणार हे ऐकवण्याकरिता कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया चेंज. जॉईन होतील सदाबहार कॉमेंटेटर अजय गरज सर. धन्यवाद तेजस. गुड इवनिंग फ्रेंड्स, आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत श्री छत्रपति शिवाजी महाराज चषक 2026 में द एनपी शो. नीलेश पाटोले साहब की ये देन खूबसूरत टूर्नामेंट और फिलहाल अंतिम क्वार्टर फाइनल मुकाबला आपके सामने. एनपी स्पोर्ट्स बी टीम पहले बैटिंग करती हुई हार्दिक स्पोर्ट्स शाहपुर के विरुद्ध टॉस हारने के बाद
और थोड़ी नाजुक स्थिति है। 3 ओवर्स में केवल 20 रन स्कोरबोर्ड पर 4 खिलाड़ी आउट हो चुके हैं। दोनों आइकॉन प्लेयर्स शून्य पर आउट हुए हैं। बहुत बड़े झटके लगे हैं, लेकिन भावेश अच्छा खेल रहा है। अभी तक 13 रन बनाए हैं। नेवर लेकर गेंदबाज अर्जुन बांगर लॉफ्ट कर दिया है स्ट्रेट डाउन द ग्राउंड। ये बहुत ऊंची और बहुत दूर, तगड़ा हिट, 6 रन। आइए कप्तान साहब, आपका भव्य स्वागत है क्वार्टर फाइनल मुकाबले में। यही बताते हुए बल्लेबाज भावेश अर्जुन बांगर को थ्रू द लाइन खेला हुआ स्ट्रोक, कमाल का शॉट, संपर्क बहुत ही जबरदस्त था, ऊंचाई भी और दूरी भी प्राप्त की। इस बार बहुत दूर रखने का प्रयास है। अंपायर पलटते हुए वाइट का इशारा करते हुए नीलेश महाजन मुख्य अंपायर की भूमिका में। इस समय स्कोर बढ़ता हुआ 27 रन 4 विकेटों के नुकसान पर। पहले 3 ओवर्स गेंदबाजों के पक्ष में रहे हैं, खासतौर पर प्रीतम बारी का स्पेल बहुत ही कमाल का, और साहिल ने भी काफी इंप्रेस किया। इस बार बैकफुट पर जाकर पंच किया है। फील्डर मौजूद है, एक्स्ट्रा कवर रीजन में सिंगल मिलेगा। बड़ा हिट आया है और अच्छी गेंद को सम्मान देते हुए स्ट्राइक रोटेट करते रहना बहुत जरूरी है ऐसे सिचुएशन में। भावेश एक लंबी पारी यहाँ पर खेलते हुए नजर आ रहे हैं। 10 गेंदों में 20 पर पहुंच चुके हैं। काउंटर अटैकिंग सोच उनकी देखने को मिली है। विकास 4 पर बैटिंग करते हुए। इस बार उछाल दिया है विकास ने, लेकिन मैदान के अंदर नजर आ रही है। डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, ओहो हो, जज नहीं कर पाए फील्डर। कैच ड्रॉप और गेंद भी सीमा रेखा के बाहर। 4 रन। बहुत ही अद्भुत माहौल है यहाँ पर शाहपुर में, और जयमल्लार ब्रास बैंड के क्या कहने, एक से बढ़कर एक धुनें सुनने को मिल रही है उनके द्वारा। फील्डर से गलती हुई है। कैच इतना भी आसान तो नहीं था। अंडर फ्लड लाइट से एक तो खेल हो रहा है, बहुत ऊंची चली गई थी। इट वेंट मेनी माइल्स इन द एयर, और ऐसे में कैच को जज करना ही सबसे बड़ी परीक्षा थी फील्डर की, लेकिन उसमें फेल हुए और गेंद भी बाउंड्री के बाहर। मौका भी दिया, चौका भी दिया। चौके से स्कोर आगे बढ़ता हुआ 32 रन 4 विकेटों के नुकसान पर। एनपी स्पोर्ट्स शाहपुर बी टीम पहले बैटिंग करती हुई इस मैच में। अर्जुन की अगली गेंद, एक और हवाई फायर। ये कितनी दूर जाएगी? उतनी ही दूर जहां तक फील्डर मौजूद। जबरदस्त कैच, बिल्कुल बाउंड्री लाइन के करीब प्रीतम बारी द्वारा। विकेट गिरता हुआ 5वां। क्या गजब का कैच लपका है प्रीतम बारी ने। पुल किया था और ये भी थोड़ी बल्ले के ऊपर लगी, जिस वजह से ऊंचाई तो थी, एलिवेशन तो बहुत मिला, कुछ ज्यादा ही मिल गया, जिस वजह से बाउंड्री को पार नहीं कर पाए। और कितना आसानी से उस कैच को लपका है। हालांकि आसान कैच बिल्कुल भी नहीं था, लेकिन प्रीतम बारी काफी कूल गेंद के नीचे, कूल एज अ कुकम्बर, और कैच लपक लिया है उन्होंने। अद्भुत कैच। विकास की पारी पर लगता हुआ पूर्ण विराम। 8 रनों का योगदान देने के बाद पेविलियन की राह पर, और टीम का स्कोर इस समय 32 रन आधी टीम पेविलियन में। यहां से बल्लेबाजों को सुनिश्चित करना होगा कि कहीं ना कहीं 60 के करीब कम से कम टोटल को लेकर जाए। अभी भी हम देखें तो कुल मिलाकर 14 गेंदें पारी में शेष है, और भावेश जो कि डटे हुए हैं, क्रीज पर अच्छी बैटिंग कर रहे हैं, उनको किसी ना किसी बल्लेबाज का साथ मिलना जरूरी है। नए बैटर क्रीज पर दर्शन आए हैं। स्कोर 32 रन 32। सामने हार्दिक स्पोर्ट्स शाहपुर टीम है, और इनके बल्लेबाज गजब के फॉर्म में है। खासतौर पर विनोद भाकरे और बाली धुआंधार बैटिंग कर रहे हैं।
धर्मवीर ट्रॉफी में भी उनकी लाजवाब बैटिंग रही थी और इस टूर्नामेंट में भी गजब के फॉर्म में नजर आए हैं। और साथ में उनके सलामी पार्टनर ऑल इंडिया आइकॉन प्लेयर दीनू कामले को हम नहीं भूल सकते हैं, उन्होंने भी दमदार बैटिंग की है। तो बल्लेबाजी तो बहुत जबरदस्त है हार्दिक स्पोर्ट्स के पास। 5 खिलाड़ी जल्दी आउट हुए हैं, लेकिन यहाँ से भावेश को दर्शन का साथ मिलता है तो जरूर अभी भी एक अच्छा टोटल बनाया जा सकता है। थोड़ा सा क्रीज के कोने से पटकने की कोशिश, लेकिन दिशाहीन गेंद। काफी तेज रफ्तार से गेंदबाजी करना पसंद करते हैं अर्जुन, लेकिन कई बार ज्यादा तेज करने के चक्कर में थोड़ा सा दिशाहीन हो जाते हैं। 1 फॉर द ओवर का इशारा भी किया है अंपायर ने। स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन 5 विकेटों के नुकसान पर। श्री छत्रपति शिवाजी महाराज चषक 2026 आज की रात इस टूर्नामेंट की फैसले की रात है। जी हाँ, ये अंतिम रात है। कड़क है, ये बहुत ही कड़क है। लंबा ऊंचा स्ट्रोक, 6 रन, गगनभेदी सिक्सर दर्शन के बल्ले से। इस ओवर में लगने वाला ये दूसरा सिक्सर, एक चौका भी लग चुका है, एक कैच ड्रॉप हुआ है, एक शानदार कैच लपका गया है। विकेट जरूर प्राप्त किया है अर्जुन बांगर ने, लेकिन कप्तान काफी महंगे साबित होते हुए 19 रन अभी तक खर्च किए हैं। पहले 3 ओवर्स में सिर्फ 20 रन स्कोर बोर्ड पर थे, लेकिन ये ओवर काफी अच्छा घटा है एनपी स्पोर्ट्स बी के लिए। अभी भी एक गेंद चौथे ओवर में शेष है। रन संख्या 39, 5 विकेटों के नुकसान पर। क्या कमाल का शॉट था, काफी तेज गेंद की थी, लेंथ डिलीवरी थी, लेकिन जैसे आई वैसे ही वो चली गई मैदान के बाहर। क्लीन स्ट्राइक था, तारामंडल में भेज दिया गेंद को दर्शन ने। इसी तरह के आतिशी शॉट्स के लिए जाने जाते हैं दर्शन। बड़े शॉट्स की आवश्यकता है और बड़े शॉट्स आते हुए अभी भी 13 गेंदें बची है। यहां से हम 12 रन प्रति ओवर के हिसाब से भी पकड़ते हैं तो 65 ये प्रोजेक्टेड टोटल हो सकता है। फिलहाल करंट रन रेट के हिसाब से 62 नजर आ रहा है और एनीथिंग अबाउ 60 इट इज गोइंग टू बी चैलेंजिंग टोटल अंडर फ्लड लाइट्स। खासतौर पर लगातार ये इस टूर्नामेंट में हमें देखने को मिला है। अर्जुन बांगर एक बार फिर से चले, राइट आर्म ओवर द विकेट। फिर से लंबा हिट लेने का प्रयास, फुलर लेन पर रखी हुई गेंद इनसाइड एज, गेंद डिक्लेयर जोन में ट्रैवल करती हुई बिहाइंड स्क्वायर ऑन द ऑन साइड, सिंगल मिलेगा और इसके साथ ही ये खर्चीला ओवर समाप्त होता हुआ अर्जुन बांगर का। 20 रन आए चौथे ओवर से। 4 ओवर के बाद 40 रन 5 विकेटों के नुकसान पर एनपी स्पोर्ट्स बी। अभी तक 3 टीमों ने क्वालिफाई कर लिया है सेमीफाइनल्स के लिए। सबसे पहले एमयूसीसी मुरबाड टीम ने क्वार्टर फाइनल मुकाबले में हरिओम शाहपुर टीम को परास्त किया। उसके बाद एनपी स्पोर्ट्स शाहपुर ए टीम ने काव्या 11 इगतपुरी टीम को परास्त किया और तीसरे क्वार्टर फाइनल मैच में नयन स्पोर्ट्स आसनगांव गिरसे टीम ने वेताल स्वामी टीम को मात दी। अभी ये चौथा और अंतिम क्वार्टर फाइनल मुकाबला है। देखना है कि इन 2 टीमों में से कौन सी टीम सेमीफाइनल में पहुंचेगी, एनपी स्पोर्ट्स बी या फिर हार्दिक स्पोर्ट्स शाहपुर। गेंद और बल्ले के बीच का काफी गहरा संघर्ष इस पूरे टूर्नामेंट में हमें देखने को मिला है। ढेर सारा मनोरंजन दर्शकों के लिए और आकर्षक इनामात भी दर्शकों के लिए नीलेश पाटोले साहब ने रखे हैं। आज फाइनल डे है, जिसके चलते 2 भाग्यशाली विजेताओं को 10-10 हजार रुपए की इनामी राशि दी जाएगी लकी ड्रॉ में। फ्री ऑफ कॉस्ट लकी ड्रॉ के कूपन बांटे जाते हैं, किसी तरह का कोई शुल्क दर्शकों से नहीं लिया जाता है और सभी के लिए यह मौका है जिनके पास आधार कार्ड है। आइए आपके आधार कार्ड लेकर यहाँ पर मौजूद रहिएगा, मैच का भी लुत्फ उठाइएगा और 10,000 रुपयों का इनाम जीतने का भी मौका पाइएगा। हॅलो, एनपी स्पोर्ट शहापूर आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 या ठिकाणी शुभागमन होत आहे। माननीय श्री उद्योजक निलूशेठ चंदे साहेब, त्यांच्या समवेत माननीय श्री सुनील जी सदगीर सर, आपण देखील या ठिकाणी आलात। आपलं छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत। त्यांच्या समवेत माननीय श्री आमचे अभिभाई कुडाव, आपलं देखील हार्दिक स्वागत।
महेश वेकंडे आपण देखील आम्हाला खूप सहकार्य केलं, आपलं देखील हार्दिक स्वागत. गुड्डू विषय आपल्या प्रत्येक षटकारासाठी अभिषेक म्हात्रे आणि निशांतजी भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं बक्षीस आपल्याला फोन पेने मिळणार आहे. अभिषेकजी म्हात्रे आणि निशांतजी भोईर यांच्या वतीनं गुड्डू विषय याच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं कॅश प्राइज. थँक्यू. नेवर लेकर सुमित तैयार होते हुए ओवर नंबर 5 की शुरुआत. दर्शन के पास स्ट्राइक 7 पर बैटिंग करते हुए. देखा परखा जाने दिया, ऑफ स्टंप के काफी बाहर वाइड है. अतिरिक्त रन स्कोर में ऐड होता हुआ रन संख्या 41, 5 विकेटों के नुकसान पर. करंट रन रेट अब 10 के ऊपर नजर आ रहा है, जो तीसरे ओवर के बाद 7 के भी नीचे था, लेकिन पिछले ओवर में जबरदस्त बल्लेबाजी हुई है. अगली गेंद राउंड द विकेट, अच्छी लेन पर रखी है, अक्रॉस द लाइन. बड़ा हिट लेना चाहते थे, जोर से बल्ला घुमाते हैं और पावर जनरेट करते हैं अपने शॉट्स में, लेकिन इस बार कनेक्शन ही नहीं था. गेंद बल्ले के बिल्कुल ऊपर से निकल गई सीधे विकेट कीपर के पास. सुमित चतुराई के साथ गेंदबाजी करते हैं, डेथ ओवर्स में अक्सर गेंदबाजी के लिए आते हैं. इस बार स्मैश किया है, टाइमिंग कुछ खास तो नहीं है, लेकिन बाउंड्री तक पहुंचेगी. फील्डर आए हैं लॉन्ग ऑफ से पहुंचे फील्डर. जबरदस्त फील्डिंग बाली की, एक ही रन पर सीमित रखा है दर्शन को. थँक्यू. दर्शन पवार आपल्या प्रत्येक षटकारासाठी माननीय श्री कमलेश शेठ अधिकारी आणि माननीय श्री राहुल शेठ भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालंय. धन्यवाद. आणि गुड्डू विषय आपल्या प्रत्येक षटकारासाठी अभिषेक म्हात्रे आणि निशांतजी भोईर यांच्या वतीनं 500 रुपयाचं कॅश प्राइज प्रत्येक षटकारासाठी येणार आहे. हार्दिक स्पोर्ट्स शाहपुर टीम धर्मवीर ट्रॉफी की उपविजेता टीम इस बार ऑन द राइज हवा में खेल दिया है. फील्डर मौजूद है, लॉन्ग ऑफ पर बाली, कोई गलती नहीं, बहुत अच्छा कैच और विकेट का पतन. कौन बनाकर गेंद बाहर की तरफ निकल रही थी, बहुत दूर से खेला था, टाइमिंग कुछ खास रही नहीं वहां पर, और लॉन्ग ऑफ को क्लियर करने का जो मकसद था उसमें विफल रहे बल्लेबाज. लेकिन अच्छी बैटिंग करने के बाद आउट हुए हैं. भावेश 20 रनों का महत्वपूर्ण योगदान दिया. अंडर प्रेशर आए थे बल्लेबाजी के लिए, अच्छे काउंटर अटैकिंग उनकी पारी रही, तेज गति से रन्स बनाए उन्होंने अपनी टीम के लिए. 42 पर लगा है छठा झटका एनपी स्पोर्ट्स शाहपुर बी टीम को. और अब नए बल्लेबाज नंबर 8 पर दिनेश आए हैं बल्लेबाजी के लिए. ये बची हुई जो 9 गेंदें हैं ये काफी महत्वपूर्ण गेंदें हैं, क्योंकि यहाँ पर बल्लेबाज अच्छा कार्य करते हैं तो अभी भी मैं समझता हूँ कि 60 या फिर उसके ऊपर टोटल को लेकर जा सकते हैं, लेकिन यदि गेंदबाज हावी रहे तो फिर 55 के नीचे भी स्कोर रह सकता है. और ज्यादा संतुष्टि फिर कहीं ना कहीं हार्दिक स्पोर्ट्स के कैप्टन को रहेगी. तो मजेदार है आने वाली 9 गेंदें. लो फुल टॉस, अच्छा ड्राइव, लेकिन सीधे फील्डर के पास, बाली को बिजी रखते हुए बल्लेबाज. थँक्यू सर. या ठिकाणी निलेशजी पाटोळे साहेब यांचे लाडके मेहुणे रोहितजी आरड आणि पाटील साहेब आपण आलात, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत आलेले सर्व मित्र परिवाराचं श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक मध्ये हार्दिक स्वागत. थँक्यू. हो सबमरीन डिलीवरी काफी नीची रही है, हालांकि ऑफ स्टंप के काफी बाहर है और वाइड घोषित किया है अंपायर ने. स्कोर में इजाफा, स्कोर अब 44 रन 6 विकेटों के नुकसान पर. वैसे कोई बड़ा स्ट्रोक इस ओवर में देखने को नहीं मिला है, शायद डीआरएस के बारे में सोचा जा रहा था लेकिन नहीं लिया गया है रिव्यू. हार्दिक स्पोर्ट्स शाहपुर टीम टॉस जीतकर पहले गेंदबाजी करती हुई इस क्वार्टर फाइनल मैच में. इस बार ऐसे लगता है कि वाइड पर बल्ला चला दिया है, एज लगा, स्लिप में खिलाड़ी तैनात है वहां पर दीनू कांबले. थँक्यू सर. याआधी दर्शन पवार आपण जो षटकार मारला त्यासाठी आपले नातेवाईक आहेत किमया आणि प्रियांशु दिदी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालेलं आहे. तसंच येणाऱ्या प्रत्येक षटकारासाठी आणि पिट्टू मामा याच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालेलं आहे. थँक्यू. क्या उस सिक्सर में पवार का पावर देखने को मिला था, लेकिन इस ओवर में कहीं ना कहीं कनेक्शन उतना अच्छा हो नहीं रहा है. इस बार अंपायर ने रिव्यू की मांग की है. थँक्यू. त्यानंतर प्रत्येक षटकारासाठी आपण पाहिलं
दर्शन पवारसाठी खूप पारितोषिके त्यांच्या घरातून देखील आलेली आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक आभार. NP स्पोर्ट निलेश पाटोळे स्पोर्ट शहापूर आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 या ठिकाणी उद्योजक माननीय श्री समीर शेठ बागराव हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत आणि त्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात आणि त्यांचे मित्र माननीय श्री कॅप्टन कुल रोहनजी शेळके यांच्या वतीने देखील या स्पर्धेसाठी शुभेच्छा आल्यात. थँक्यू समीरजी बागराव आणि थँक्यू रोहनजी शेळके. उपस्थित सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. इट्स अ फेयर डिलीवरी. तो डॉट बॉल के साथ ये शानदार ओवर सुमित का समाप्त होता हुआ सिर्फ 4 रन खर्च किए और एक सफलता उनके खाते में. 5 ओवर की समाप्ति, रन संख्या 44, 6 विकेटों के नुकसान पर 44 फॉर 6. दर्शन को बांधे रखा, अच्छी रणनीति के तहत गेंदबाजी हुई. दर्शन के आर्क में कोई भी गेंद नहीं डाली उन्होंने, बल्लेबाज से दूर ही रखा गया था गेंद को. ऑफ स्टंप के काफी बाहर, वो जो गाइडलाइन होती है अंपायर के लिए, वाइड के लिए, बिल्कुल उसके करीब ही गेंदों को रखा गया. और अंतिम गेंद भी जो थी वो लाइन के अंदर से गुजरी थी. और अब आखिरी ओवर की जिम्मेदारी संभालते हुए गेंदबाज तेजस. अभी तक टोटल ज्यादा बड़ा नहीं है. 5 ओवर में केवल एक ओवर ऐसा रहा जहां पर 20 रन आए, नहीं तो जो अलग अन्य 4 ओवर्स हमने देखे वहां पर बहुत ही उम्दा गेंदबाजी हुई है. स्ट्राइक पर दिनेश, मोड़ दिया है गेंद को स्क्वायर लेग फील्डर के बगल में से. वहां पर डीप में फील्डर तैनात है, सिंगल ही मिलेगा और सिंगल डबल से कोई ज्यादा नुकसान यहाँ पर गेंदबाजी करने वाली टीम को नहीं होगा. गेंदबाज को भी ज्यादा कोई ऐतराज नहीं रहेगा यदि इसी तरह से सिंगल डबल्स बल्लेबाज लेते रहते हैं तो, क्योंकि अंतिम ओवर चल रहा है. स्कोर इस समय 45 रन 45. शुरुआत खराब रही एनपी स्पोर्ट्स बी टीम की. पहली गेंद पर झटका लगा. इनफॉर्म बैटर आइकॉन प्लेयर विनीत माली एक गलत स्ट्रोक का चयन करते हुए आउट हुए. पहली गेंद पर स्वीप लगाने का प्रयास और प्रीतम बारी की वो तेज गेंद थी जो पैरों के पीछे से निकल गई थी स्टंप्स पर. उसके बाद और 2 विकेट गिरे. फिर कमलेश पाटिल आए थे, वो भी 0 पर ही आउट हुए. लेकिन दर्शन अभी भी डटे हुए हैं. That's a great delivery. Perfect Yorker. थँक्यू. या ठिकाणी मोहनजी पडवळ यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. साहेब आपलं देखील व्यासपीठावर हार्दिक स्वागत. तसेच निलेशजी पाटोळे साहेब यांचे लाडके मेवणे रोहितजी आरड आणि त्यांच्या समवेत आलेले सर्व पाहुणे मंडळी आपलं देखील आजच्या या चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. थँक्यू. तेजस एक्सप्रेस रफ्तार की पटरी पर क्या परफेक्ट यॉर्कर थी. इससे पहले कि बल्ला नीचे आता दर्शन का गेंद गुजर चुकी थी स्टंप्स की तरफ. मिडिल स्टंप पर शानदार सटीक यॉर्कर और चारों खाने चित कर दिया दर्शन को. डेथ ओवर्स में इस तरह के गेंदबाज काफी कारगर साबित होते हैं जिनके पास सटीक यॉर्कर होती है. नए बैटर अमोल, लेन डिलीवरी ओ स्विंग किया ऑन साइड में. वहां पर फॉरवर्ड स्क्वायर लेग पर जो खिलाड़ी थे उनके ऊपर से खेला जरूर, लेकिन डीप में फील्डर. हालांकि बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 रन्स कंप्लीट करते हुए अमोल अपना खाता खोलते हुए. अब बची है केवल 3 गेंदें इस पारी में. स्कोर 47, 47 रन 7 विकेटों के नुकसान पर. हालांकि कल हमने देखा है कि 55 रन बनाने के बावजूद भी टीम जीती थी. पहले बैटिंग करने वाली टीम वेताल स्वामी और साई स्पोर्ट्स को उन्होंने मात दी थी. धीमी गति की लगभग यॉर्कर लेन पर आती हुई गेंद, शानदार गेंदबाजी. किसी तरह से उसको संभाला बल्लेबाज ने, सिंगल ले लिया है. एक और किफायती ओवर साबित होता हुआ हार्दिक स्पोर्ट शाहपुर टीम के लिए. केवल कप्तान अर्जुन बांगर महंगे साबित हुए, नहीं तो सभी गेंदबाजों ने बहुत ही उम्दा गेंदबाजी की है. और बल्लेबाजी में भावेश का अच्छा प्रदर्शन रहा. उसके अलावा कुछ खास बल्लेबाजी हुई नहीं है. खड़े खड़े लॉफ्ट करने का प्रयास, मिस टाइम स्ट्रोक. कवर पॉइंट की दिशा में फील्डर सर्कल के अंदर भागे और लपक लिया कैच. एक और सफलता तेजस के खाते में.
दूसरी सफलता प्राप्त करते हुए इस आखिरी ओवर में गेंदबाज तेजस। और अब अंतिम गेंद पारी की शेष है। 48 रन बने हैं। आदित्य आखिरी गेंद का सामना करने के लिए क्रीज पर पहुंचे हैं। क्या बड़ा हिट चढ़ सकते हैं? आइए देखते हैं। ओ ये डीप होकर आई एक और शानदार गेंद और बिट किया बैटर को। इसके साथ ही पारी समाप्त होती हुई केवल 4 रन आए आखिरी ओवर से और 2 सफलताएं तेजस के खाते में। कुल रन संख्या एनपी स्पोर्ट्स बी की 48 रन और 6 ओवर्स में 49 रनों की चुनौती सेमीफाइनल में पहुंचने के लिए हार्दिक स्पोर्ट्स शाहपुर के सामने। बहुत ही बेहतरीन गेंदबाजी एफर्ट। कप्तान निश्चित रूप से खुश रहेंगे, भले ही खुद के गेंदबाजी से खुश ना हो, लेकिन उनकी टीम का जो बॉलिंग एफर्ट रहा है, अन्य गेंदबाजों ने जो गेंदबाजी की है, उससे काफी खुश रहेंगे अर्जुन बांगर। बॉलिंग एनालिसिस प्रीतम बारी 2 ओवर 11 रन देकर 2 विकेट्स। बैटिंग कार्ड काफी डिसअपॉइंटिंग, केवल भावेश ने 20 बनाए। या ठिकाणी MUCC मुरबाड संघाचे संघनायक राजू राठोड उपस्थित आहेत। त्यानंतर NP स्पोर्ट ए संघाचे कर्णधार, त्यानंतर नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे संघाचे संघनायक। आपण यायचंय 4 चिठ्ठ्यांचा ड्रॉ आपण या ठिकाणी सेमीफायनलचा करणार आहोत आणि यातील विजय संघ चला अंतिम 4 संघांमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत सेमीफायनल साठी। जे 3 संघ क्वालिफाय झालेले आहेत सेमीफायनल करिता, त्यांचे कर्णधार किंवा संघ मालक असतील तर आपण व्यासपीठाच्या दिशेने मार्गक्रमण करायचं आहे। छत्तीस बॉल्स मध्ये 49 धावांचं टार्गेट। हा क्वार्टर फायनल सामना जिंकण्याकरिता हार्दिक स्पोर्ट्स शहापूर टीमच्या समोर। संदीपजी दिवाणे सर यांचं शुभ आगमन झालंय, या व्यासपीठावर या। चला विनंती असेल MUCC मुरबाड टीमचे कॅप्टन, NP स्पोर्ट्स एजचे कॅप्टन आणि नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे टीमचे कॅप्टन, आपण ड्रॉ साठी सज्ज रहा। टार्गेट जरूर जास्त मोठं नाहीये, अंडर 50 टार्गेट सेट करण्यात आलेला आहे, परंतु सामना फार मोठा आहे, स्पर्धा अतिशय मोठी आहे, महत्त्वाची स्पर्धा आहे, मानाची सन्मानाची अभिमानाची ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। निलेश पाटोळे स्पोर्ट्स प्रस्तुत श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026। 49 धावांचं टार्गेट घेऊन सलामीची जोडी मैदानामध्ये आणि सलामीच्या जोडीमध्ये कुठलाही बदल नाही। दोघे इनफॉर्म बॅटर बाली आणि दिनू कांबळे। राइटी लेफ्टीचं डेडली कॉम्बिनेशन टॉप ऑफ द ऑर्डर हार्दिक स्पोर्ट्स कडून। दोन्ही फलंदाज जबरदस्त कामगिरी करताना दिसले त्या अगोदरच्या सामन्यांमध्ये, पण अखेर क्रिकेट
वर्तमानातच खेळला जातो आणि आता या मॅच मध्ये ती चांगली कामगिरी त्यांच्याकडून होईल का ते पाहणं देखील तेवढंच औत्सुक्याचं राहणार आहे. बऱ्याचदा असं होत असतं ग्रुप मॅचेस मध्ये काही फलंदाज खूप चांगली कामगिरी करतात परंतु नॉकआउट मॅच मध्ये त्यांच्याकडून तशी कामगिरी होत नसते. गोलंदाजीची सुरुवात करेल विनीत माळी. टेनिस क्रिकेट विश्वातील एक जबरदस्त रायझिंग स्टार अष्टपैलू खेळाडू विनीत माळी. पहिला बॉल सामना करतोय बाली. बॅक टू द बॉलर. लॉफ्ट करायचा होता खरं तर मिडॉनच्या वरून जाण्याचा प्रयत्न होता परंतु गोलंदाजाकडे बॉल गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण फॉलो थ्रू मध्ये डॉट बॉल मध्ये सुरुवात करत असताना विनीत माळी. सुरुवातीची षटकं फार महत्वाची आहेत. विकेट्स काढाव्या लागतील. यावेळेला चेंडूला येऊ दिलंय दिशा दिली आहे पॉइंटला. चांगलं क्षेत्ररक्षण धाव मिळणार नाहीये. आणखी एक डॉट बॉल. बालीला खरं तर बांधून ठेवणं हे फार कठीण काम राहिलंय या मैदानावर. विशेषतः त्याची बॅट जबरदस्त बोलत असते. भन्नाट फॉर्म मध्ये आहे परंतु विनीतनं चांगली सुरुवात केली आहे. यावेळेला खेचलाय ऑन साइडला. फिल्डर आहे डीप मिड विकेटला कमलेश पाटील. ही टेक्स द कॅच अँड बाली इज गॉन फॉर 0. कुठेतरी 2 डॉट बॉलचं थोडंसं फ्रस्ट्रेशन पाहायला मिळालं आणि डीप मिड विकेटला फिल्डर आहे याचं भानच राहिलं नाही. शरीराच्या दिशेनं येणारा हा शॉर्ट बॉल होता त्याला पुल करत असताना परंतु डीप मध्ये फिल्डर होता. त्या फिल्डरला शोधून काढलं आणि कमलेश पाटीलचे सेफ पेअर ऑफ हँड्स पाहायला मिळाले. 0वर बाद झालाय या क्वार्टर फायनल मॅच मध्ये बाली. नुपूरच्या शुभ हस्ते आपण ड्रॉ करणार आहोत. कॅमेरा 1 मिनिट. पंच 1 मिनिट आम्हाला द्या फक्त. पंच चला. विजयी संघ एक चिठ्ठी आहे. चिठ्ठ्या टाकल्या जात आहेत. आता 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील आणि त्या 2 संघांदरम्यान पहिली सेमीफायनलची लढत असेल. या ठिकाणी विजय संघ आणि जी चिठ्ठी निघाली तर त्यांची दुसरी मॅच होईल याची नोंद असावी. ओके. विजयी संघाची जर चिठ्ठी सुरुवातीलाच निघाली पहिल्या 2 मध्ये तर ती मॅच दुसऱ्या क्रमांकाची असेल सेमीफायनल. 2 चिठ्ठ्या घे नुपूर. तिच्या शुभ हस्ते. उद्या नुपूरचा वाढदिवस देखील आहे. नयन स्पोर्ट आसनगाव गेरसे विपक्ष. पहिला सामना MUC मुरबाड. यानंतर होणारी सेमीफायनल क्रमांक 1 आणि त्यानंतर होणारी सेमीफायनल क्रमांक 2 NP स्पोर्ट विपक्ष यातील विजयी संघ. थँक्यू. चला पुढील सामना पहिला सेमीफायनलचा सामना MUCC मुरबाड विरुद्ध नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसे. थँक्यू सर. या मैदानाचे प्रणेते राजकीय पटलावर या नेतृत्वावर ज्यांचं नाव आणि या मैदानासाठी नव्हे या क्रिकेटसाठी ज्यांचं योगदान, या तमाम शापूरकरांचं स्वप्न, या तमाम शापूरकरांसाठी क्रिकेटची मेजवानी आणणारे माननीय श्री आदरणीय विजयभाई भगत यांच्याकडून गोलंदाजाला तब्बल 1000 रुपयाचं प्राइज आलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा कारण बाली या संघ फलंदाजाची विकेट घेतल्याबद्दल. थँक्यू विजयभाई भगत साहेब. नवीन बॅटर कॅन्डी साठी हा बॉल डाव्या एष्टीच्या थोडासा बाहेर होता. लो फुल टॉस त्याला दिशा दाखवत असताना या ठिकाणी मी आमंत्रित करतोय निलेशभाई चंदे, नीरजजी बोंबे साहेब आणि संजयजी मुंडोळे साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेकी करायची आहे टॉस का बॉस कक्षामध्ये. चालू सामन्यातील विजेता संघ हा NP स्पोर्ट्स A संघाविरुद्ध दुसऱ्या सेमीफायनल मध्ये खेळताना दिसेल आणि NP स्पोर्ट्स B संघ जर जिंकला तर मात्र दोन्ही NP स्पोर्ट्स आपल्याला समोरासमोर दिसतील. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत अप्रतिम गोलंदाजी विनीत माळीनं केली आहे. 1 धाव फलकावर पाहायला मिळते आणि पहिल्यांदाच या मॅच मध्ये स्ट्रायकिंग एंडला दिनू कांबळेला आपण बघतोय. दिनू कांबळे आणि कॅन्डी ही जोडी सध्या खेळपट्टीवर. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. हलक्या हातानं स्क्वेअर लेग कडे असं वाटतं की खेळायचं होतं परंतु थोडासा बॉल मागे गेलाय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव मिळणार आहे आणि याचबरोबर हे सक्सेसफुल षटक समाप्त होत असताना विनीत माळीचं जबरदस्त गोलंदाजी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. धावसंख्या 1-2 आणि त्याच विनीत माळीसाठी आदरणीय विजयभाई भगत यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक लागू झालं. धन्यवाद भगत साहेब. यानंतर होणारा सामना MUCC मुरबाड विपक्ष नयन स्पोर्ट
आसनगाव गेरसे. नयन स्पोर्ट आसनगाव गेरसे संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, सेमीफायनल क्रमांक 1 आणि त्यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 NP स्पोर्ट विपक्ष यातील विजय संघ. थँक्यू. थोडंसं छोटं टार्गेट आहे, परंतु ज्या पद्धतीनं विनीत माळीनं सुरुवात केलेली आहे त्यावरून दिसतं की त्यांचे सर्व खेळाडू देखील कमिटेड आहेत. विजय मिळवण्यासाठी ते देखील पुरेपूर प्रयत्न करणार आहेत आणि जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात तर करून दिलेली आहे विनीत माळीनं. बॅटने जरूर तो फ्लॉप ठरला, परंतु गोलंदाजी दमदार. या ठिकाणी जेव्हा जेव्हा आपण पाहिलं गेले कित्येक वर्ष NP स्पोर्ट आयोजित श्री छत्रपती शिवाजी महाराज सुवर्ण चषक देखील पाहिला. यावर्षी देखील महाराजांच्या नावाने चषक पाहतो, परंतु जोपर्यंत हे चषक होत राहतं तोपर्यंत फक्त एकच आधारवड म्हणून ज्यांची सहकार्य निलेजी पाटील साहेबांना मिळालं ते आदरणीय विजयभाई भगत भाई. आपण आज निलेजी पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक विनंती आहे की आपण आग्राचं आमंत्रण आहे, व्यासपीठावर येऊन बसावं. आपलं व्यासपीठाच्या दिशेने हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू. दिनू कांबळे ऑन स्ट्राईक अँड ह्यूज रिस्पॉन्सिबिलिटी ऑन इज शोल्डर्स नाव, कारण त्याचा पार्टनर शून्यावर बाद झालाय बाली. दोघांमध्ये बऱ्याचदा चांगल्या भागीदाऱ्या आपण बघितल्यात. गोलंदाजीसाठी संकेत. ड्राइव्ह केलाय, हवेत आहे, फिल्डर समोर. व्हाट अ कॅच वन्स अगेन कमलेश पाटील, यू ब्युटी. हार्दिक स्पोर्ट्स शहापूरच्या गोटात आता चिंतेचं वातावरण. हा लो कॅच होता, समोर धावत आला आणि बरोबर बॉल खाली त्याचे हात पोहोचलेत. आउटस्टँडिंग कॅच बाय Thank कमलेश you. पाटील. खेळाडूचे कलागुण आणि ज्यांनी क्रिकेट देखील खेळलं, प्रामाणिक खेळलं. क्रिकेटचा हा दबित्यवान 16 ही क्रिकेटची पंढरी ज्यांच्या नावाने आपण पाहतोय नेहमीच उभी होत असते, ते आदरणीय विजयभाई भगत या मैदानाचे प्रणेते. यांच्या वतीनं कमलेश पाटील आपल्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलंय. आपण सुंदर झेल पकडला. थँक्यू आदरणीय विजयभाई भगत. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स अजय गरज सर. थँक्यू सो मच जयेश बालके सर. कमालीची सुरुवात गोलंदाजीमध्ये NP स्पोर्ट शहापूर बी संघासाठी. संकेतला पहिल्याच बॉलवर यश मिळालंय. विनीत माळीचं पहिलं षटक अफलातून होतं. हार्दिक स्पोर्टची थोडी नाजूक अवस्था. 2 धावा फलकावर 2 गडी बाद झाले. दोघे सलामीवीर तंबूच्या आश्रयाला. नवीन बॅटर तन्मय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. चिपकेलाय, अप अँड ओव्हर एक्स्ट्रा कव्हर. हा फटका छान आहे. हो हो, लॉंग ऑफ मधून फिल्डर पोहोचलाय लवकर बॉलवर डीप मध्ये. जबरदस्त फिल्डिंग. 2 धावा जरूर मिळतील. चांगलं दर्जेदार क्रिकेट. 2 धावांनिशी स्वतःचा अकाउंट ओपन करत असताना फलंदाज तन्मय. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावर जाऊन पोहोचले. 49 धावांचं लक्ष आहे या मॅच मध्ये. थँक्यू. मोहनजी पडवल यांच्या वतीनं कमलेश पाटील आपल्या झेलसाठी तब्बल 500 रुपयाचं कॅश प्राइज. धन्यवाद मोहनजी पडवल साहेब. भरघोस पारितोषिक आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओहो, खेळण्याचा प्रयत्न नाही, लेग स्टिकच्या थोडासा बाहेर होता आणि त्याच्यामुळेच वाईट घोषित केलाय पंचांनी. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण बघतो की लेग स्टिकला देखील बॅट्समनच्या पायांच्या मागे देखील एक लाईन आलेली आहे. दोन्ही साईडला ती लाईन क्रीजमध्ये पाहायला मिळत असते, कारण डावखोऱ्या फलंदाजासाठी देखील आहे. सध्या ती टेस्टिंगसाठी ठेवण्यात आलेली आहे आणि त्या लाईनच्या आतमधून गेला तर तो वाईड नसणार आहे असा नियम. ओ हो हो, जबरदस्त बॉल येथे. असं वाटते की बॅटची एज होती. हो, विकेट किपर कडे संधी तर होती, मात्र कठीण हा झेल होता. हातातून बॉल निसटलाय. पुरेपूर प्रयत्न केला होता विकेट किपरनं. बॉल डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव मिळणार आहे. धावसंख्या पुढे सरसावत असताना 2 बाद 6 धावांसाठी भरपूर संघर्ष करावा लागतोय या मॅच मध्ये फलंदाजांना. सामन्याच्या पहिल्या हाफ मध्ये देखील आपण बघितलं NP स्पोर्ट्स बी संघाचे फलंदाज देखील भरपूर संघर्ष करत होते, स्ट्रगल करत होते. भावेशनं 20 धावा बनवल्या. त्या व्यतिरिक्त इतर फलंदाजांना विशेष काही करता आलं नाही. नेक्स्ट बॉल राईट आर्म राऊंड द विकेट. लो फुल टॉस, स्विंग केला ऑन साइडला. मोठा फटका. बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पार. बघायचंय चौकार की षटकार. 1 बाउंड चौकार. कमजोर बॉल होता हा. डाव्या एष्टीच्या रोखानं फुलर लेनचा बॉल मात्र फुल टॉसच झाला. तो लो फुल टॉस जरूर होता, परंतु दिशा थोडी खराब होती
आणि त्याची बरोबर वाट लावत असताना फलंदाज कॅन्डी एक जय नावाजलेला मल्हार फलंदाज आहे. ब्रास बँडचे आधारस्तंभ माननीय किरणजी मलपेकर साहेब यांचं शुभागमन झालंय. साहेब आपलं देखील हार्दिक हार्दिक स्वागत. मिडल ऑर्डरचे जे फलंदाज आहेत त्यांची देखील एवढी परीक्षा झालेली नाही मागच्या सामन्यांमध्ये, कारण टॉप ऑर्डरचे सलामीवरच आपण बघायचो की धावा जोडत होते, पण आज संधी आहे. स्लोवर शॉट बॉल पुल केलाय, कडक शॉट, बॉल स्क्वेअर लेग सीमारेषा पलीकडे, आणखी एक चौकार कॅन्डीच्या बॅट मधून. फार लवकर लेंथ पिक केली होती आणि हा संथ गतीनं टाकलेला शॉट बॉल होता. फ्रंट फूट वरूनच हा पुल शॉट मारलाय, मागचा पाय बरोबर हवेत होता. अप्रतिम फटका. डीप स्क्वेअर लेगला तिकडे कुठलंही प्रोटेक्शन नाहीये. बॅक टू बॅक चौकार येत आहेत संदीप उर्फ कॅन्डीच्या बॅट मधून. संघाची धाव संख्या आता 14. गोलंदाज संकेतच्या विरुद्ध धाव संख्येत चांगली भर टाकत असताना संदीप. आणखी 35 धावांची आवश्यकता आहे. पॉवर प्लेचा आता फायदा घेतला जातोय बॅटिंग करणाऱ्या टीम कडून, हार्दिक स्पोर्ट्स कडून. षटकातील शेवटचा बॉल. हो, जागा बनवली होती, फ्लिक करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत थोडा काळ होता, फिल्डर थोडासा दूर राहिला. चांगलं क्षेत्ररक्षण जरूर, सिंगल घेण्याचा विचार होता तिकडे तन्मयचा, परंतु माघारी परतावं लागले आपल्या क्रीजमध्ये सुखरूप. डॉट बॉल येतोय आणि याचबरोबर हे षटक देखील समाप्त होतंय. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावर 2-14. हार्दिक स्पोर्ट्स. समीकरण 24 चेंडू आणि 35 धावा. चांगला रंगताना दिसतोय हा देखील सामना. मागच्या मॅच मध्ये 3 ओव्हर्स मध्ये 60 धावांची आवश्यकता होती वेताळ स्वामी टीमला, आणि तेथून पलटवार झाला होता. अगदी सुहास पवारच्या विरोधात आक्रमण आपण बघितलं होतं जितू कडून. काय फटके खेळला होता जितू, परंतु तो बाद झाल्यानंतर पुन्हा एकदा त्या सामन्यावर वर्चस्व आपल्याला नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसी संघाचं पाहायला मिळालं आणि अखेर त्यांनी ती क्वार्टर फायनलची लढत जिंकली. यानंतर पहिला सेमीफायनलचा सामना आपल्या समोर असेल MUCC मुरबाड विरुद्ध नयन स्पोर्ट्स आसनगाव गेरसी. अजय सर या ठिकाणी निलेशजी पाटोळे साहेब आपले सर्वांचे लाडके आयोजक यांच्या कन्येचा म्हणजे नुपूरचा उद्या वाढदिवस आहे. तिला वाढदिवसाच्या आपण आजच ऍडव्हान्स मध्ये हॅपी बर्थडे टू यू करूया. तिला वाढदिवसाच्या गोड गोड शुभेच्छा नुपूर. निश्चितच नुपूर, आपल्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा असतील, आभाळभर शुभेच्छा असतील आमच्या समालोचन कक्षाकडून आणि सर्वच प्रेक्षकांच्या वतीने सुद्धा. गोलंदाजीसाठी कमलेश पाटील कावा. पहिला बॉल स्वेर आहे. दिशाहीन बॉलनं सुरुवात केली आहे. कावाची गोलंदाजी फार महत्वाची ठरणार आहे. एकच षटक तो आता टाकणार आहे, कारण या अगोदर विनीत माळीनं एक षटक टाकलेलं आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार तुमचे दोन्ही आयकॉन्स मिळून 2च षटक गोलंदाजी करू शकतात मॅक्झिमम. लवली डिलिव्हरी, सुपर्ब यॉर्कर. टेकआउट केलाय फलंदाजानं. जास्त काही करण्याची संधी नव्हती. चांगला परफेक्ट यॉर्कर होता, थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर. या मॅच मध्ये आपण सुमित कडून जो यॉर्कर बघितला होता, तेजस कडून शेवटच्या ओव्हरमध्ये कमालीचा यॉर्कर होता. वन ऑफ द बेस्ट डिलिव्हरीज ऑफ द टुर्नामेंट. थोडासा बॅक ऑफ लेन टॉपेज जरूर आहे. बॉल हवेत, परंतु डिक्लेअर झोन मध्ये मार्गस्थ होतोय. पूर्णपणे मिस टाइम फटका होता, पण नुकसान होणार नाहीये. उलट एक धाव मिळताना दिसते फलंदाजाला. सिंगलच्या जोरावर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 वर. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. जोरदार पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु फटक्यावर नियंत्रण अजिबात पाहायला मिळाले नाही. कॅन्डी आणि तन्मय यांची जोडी खेळपट्टीवर. कॅन्डी ऑन स्ट्राइक. ओ, चांगलं टायमिंग, बॉल हवेत आहे, फिल्डर आहे डीप मध्ये, मात्र त्याला संधी नाहीये. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. कॅन्डी काउंटर अटॅक करत असताना शॉर्ट बॉल मिळाला की लगेच चांगल्या पोझिशन मध्ये येतो. या अगोदर देखील मागच्या ओव्हरमध्ये शॉर्ट बॉलवर चौकार मारला होता. आता फिल्डर होता तिकडे डीप मध्ये, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, मात्र त्या फिल्डरच्या उजव्या बाजूने बॉलला पुल करत असताना पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. या वेळेला थोडासा मागे ठेवलाय. बॅकफुटला जात असताना दिशा दिली कव्हर पॉइंटला. फिल्डर बॉलवर येईपर्यंत एक क्विक सिंगल.
चांगली बॅटिंग संदीप उर्फ कॅन्डीच्या माध्यमातून 2 धावांवर 2 गडी बाद झाले होते, परंतु आता 23 धावा फलकावर लागतायत. 21 धावांची नाबाद पार्टनरशिप संदीप आणि तन्मयच्या दरम्यान पाहायला मिळते. 4 बॉल्समध्ये 4 धावा तन्मयने बनवल्यात. संदीपच्या बॅटमधून 7 बॉल्समध्ये 16 आलेल्या आहेत. चेंज ऑफ पेस, बॅट शिखड, विकेट कीपरच्या हातात जाऊन विसावलाय बॉल. विकेट नंबर 3 चं पतन. लवली पीस ऑफ बॉलिंग दिस फ्रॉम कमलेश पाटील. बॅक ऑफ द हँड बॉल टाकला हा चायनामन गोलंदाज ज्या पद्धतीनं गोलंदाजी करतात बरोबर तसाच बॉल टाकला आणि आतमध्ये वळवला. फलंदाजाला बॉल उमगलाच नाही. जोरदार हिट लगावण्याचा प्रयत्न होता. स्लोवर बॉल होता त्याच्यामुळे त्याच्यामध्ये बाउन्स देखील चांगला आणि चांगल्या लेंथवर टाकला होता. वरची कडा घेतली बॅटची आणि अलगत विकेट कीपरनं झेल टिपलाय. कमलेश पाटीलच्या खात्यामध्ये विकेट. धावसंख्या 3/23. समीकरण 19 चेंडूंचा खेळ बाकी. 26 धावांची अजूनही आवश्यकता हार्दिक स्पोर्ट्सला सेमीफायनल मध्ये पोहोचण्याकरिता. नवीन बॅटर 5व्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये स्वतः कॅप्टन अर्जुन बांगर. समीकरण एवढं कठीण वाटत नाहीये, परंतु या मॅच चे जे मापदंड आहेत ना ते थोडे वेगळे आहेत, कारण ही क्वार्टर फायनलची मॅच आहे, नॉकआउट मॅच आहे. आतापर्यंत ग्रुप मॅचेस खेळलेले आहेत दोन्ही संघांनी, पण आता सेमीफायनल मध्ये पोहोचण्यासाठी संघर्ष होतोय, त्यामुळे वेगळ्या प्रकारचा दबाव असतो. फक्त दिशा दिली बॉलला. स्ट्रेट टू द फिल्डर, येईल डॉट बॉल आणि याचबरोबर सक्सेसफुल षटक कमलेश पाटीलचं समाप्त होतंय. विचार करत असेल कमलेश की एक शॉर्ट बॉल त्याने जो टाकला तो थोडासा चुकीचा बॉल होता, तो डाव्या एष्टीच्या रोखाने होता आणि त्यामुळेच त्याच्यावर षटकार आला. नाही तर खूप चांगली गोलंदाजी केली या षटकामध्ये. 3/23. 3 षटकांच्या समाप्तीनंतर हार्दिक स्पोर्ट्स. समीकरण आहे 18 चेंडू आणि 26 धावा. बघायचंय काय घडेल काय बिघडेल येणाऱ्या 3 षटकांमध्ये. कुठला संघ सेमीफायनल मध्ये दाखल होईल सर्व काही आपल्यापर्यंत पोहोचवतील कॉमेंट्री बॉक्स मधून आमचे सहकारी समालोचक तेजस धोबी. थँक्यू अजयजी गरज सर. आपण आता 18 चेंडू आणि 26 धावसंख्येची आवश्यकता भासते. 23 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात. 49 धावसंख्येचं वण इथून मात्र पार करायचं आणि 23 धावा तर जोडल्या गेल्यात. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज इथून मात्र सज्ज होतो षटकातील. ओहो, पहिलाच बॉल घेऊन समोरून येणारा चेंडू होता, वेगानं होता आणि तितका थोडंसं कमी उंचीचा चेंडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला होता. संकेतच्या मार्फत निर्धावफेकी पहिल्याच बॉलवर होताना पाहायला मिळाली. आता मात्र समीकरण चेंज होईल आणि 17 चेंडू आणि 26 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र वासेल. पुढचा बॉल यावेळेस सभेमध्ये चेंडू आहे. फटका फसण्याची शक्यता वर्तवली असताना तिथे मात्र क्षेत्ररक्षक पोहोचलाय. अचूक झेल, विकेटचं बदल. तेजस धोबी सर स्टेजवर बघा. याला बोलतात आयोजन निलेजी पाटोळे साहेब यांच्या स्वप्नातील साकार होणारा चषक श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026. क्या बात आहे. जरूर आम्ही आधी पोहोचवलं होतं की एक वेगवेगळ्या संकल्पनेनी भरलेली स्पर्धा म्हणजे द NP शो, द निलेश पाटोळे शो आणि दुनिया से अलग सातत्यानं त्यांच्या आयोजनामध्ये आपल्याला इथून मात्र पाहायला मिळतं. बबल्स आपण इथून मात्र पाहताय आणि मान्यवरांच्या स्वागतासाठी आणि त्यांना मानवंदना जयेश सर हे देण्याकरिता आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. लगातार आपण चेंडू जर का बघितले 2 इथून मात्र हाताळले गेले, ज्याच्यामध्ये एक निर्धाव आणि एक विकेटचं बदल इथून मात्र होताना आपल्याला पाहायला मिळालं. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज संकेतच्या मार्फत इथून मात्र होत असताना आपण पाहताय. 16 चेंडू आणि विजयाकरिता आता मात्र 26-26 याच धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भास. या नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना आपण इथून मात्र पाहताय. अर्थातच प्रीतम बारी आता मात्र दाखल होतोय. पहा कुठल्या क्षणी कुठल्या फलंदाजाला धाडावं हे सुद्धा ओळख असणं किंवा त्या पद्धतीनं
इथून मात्र जी नियोजन आहे ते असणं गरजेचं असं टीमचं आणि ते सध्या तरी पाहायला मिळालं. अडचणीत सापडत असताना आता मात्र पालघरकरांचं प्रीतम मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र पोहोचले. पण सध्या तरी हार्दिक 11 म्हणून हार्दिक 11चा प्रीतम असं म्हणायला हरकत नाहीये. गोलंदाज सय्या पहिलाच बॉल सन्मान दिलं गेलं. गावस्कर सरांचं वाक्य पुन्हा एकदा आठवलं गेलं, जेव्हा जेव्हा चांगला चेंडू येईल तेव्हा तेव्हा त्याचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य असतं. तो सन्मान मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. एकेरी धावेने धाव फलक पुढे हलतं ठेवण्याचं काम केले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 4 गड्यांच्या मोबदल्यात 24-24 या अंकावर 15 चेंडू आणि 25 या धावसंख्येची आवश्यकता आता मात्र इथून मात्र भासत असताना पाहायला मिळते. 15 चेंडू 25 धावा, 25 धावा आणि 15 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. चला आपापसात चर्चा नकोय, अजूनही आपल्याला फायनलची मॅच खेळवायची आहे. या गोष्टीची इथून मात्र नोंद असू द्या. गोलंदाज सय्या ओहो यावेळेस चेंडू बघत बसला आणि कधी चेंडू निघून गेला हे ठरलंच नाहीये, ओळखलंच नाहीये. इथून मात्र यष्ट उद्ध्वस्त करणार चेंडू. दांडी दांडी विकेटचं बदल. थँक्यू. या ठिकाणी संकेत विषयाचं मी खूप कौतुक करेल. तेजसजी धोबी सर आणि अजयजी गरज सर ग्रामीण भागातील खेळाडू आहे. मॅन फ्रॉम मुगाव असनोली विभागातील एक गाव आहे आणि तिथून आलेले खेळाडू आणि त्या खेळाडूला तयार कोणी केलं असेल तर त्यांचे पाठीराखे आणि त्याचे कंदे समर्थक गजाननजी विषय यांचं देखील मी कौतुक करेन. आणि त्यांचं देखील श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये गज्जू विषय आपलं देखील हार्दिक स्वागत. थँक्यू. नक्कीच ग्रामीण भागातील खेळाडू इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात आणि ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळावा या अनुषंगाने ही स्पर्धा आपण पाहताय. अनेक स्पर्धा ज्या खेळाडूंनी गाजवल्यात, ऑल इंडिया आयकॉनची ही संकल्पना इथून मात्र राबवली गेली आहे. त्याच्यानंतर आपण बघितलं तर त्या खेळाडूंच्या समवेत त्या खेळाडूंचा एक्सपिरियन्स, त्या खेळाडूंची ज्या काही इथून मात्र अनुभव असेल तेही देवाणघेवाण करण्याची आणि स्वतःच्या खेळामध्ये एक वेगळी बदल निर्माण करणं आणि त्या पद्धतीने क्रिकेट खेळणं, सगळ्या गोष्टी एकत्र जर कुठे येत असतील तर इथे मात्र या इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण इथून मात्र पाहताय. साहिलच्या बदल्यात एक मिनिट सर, साहिलच्या बदल्यात इम्पॅक्ट प्लेयर मैदानाच्या आतमध्ये ज्यांनी आपल्याला आमंत्रित केलेलं आहे निलेशजी पाटोळे साहेब यांच्या कन्येचा उद्या वाढदिवस आहे. यासाठी 1-2 धून वाजवा याच्यानंतर. ओके थँक्यू. या साहिलच्या बदल्यात इम्पॅक्ट प्लेयर विजय आता मात्र आपण इथून मात्र पाहताय. त्या पद्धतीचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. विकेटचं बदल होत असताना 5 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 24, 14 चेंडू आणि 25 या धावसंख्येची आवश्यकता. गोलंदाज ट्रॅक पर, गोलंदाज सय्या. पुढचा बॉल हो यावेळेस झेल उडवला गेलाय की काय आणि तिथे मात्र सहज सोपा झेल इथून मात्र दिला जातोय. विकेटचं पतन याही वेळेला झेल बादच्या स्वरूपात तंबूच्या श्रेयाला. थँक्यू. तेजस धोबी सर या ठिकाणी मी सांगू इच्छितो गोलंदाजांचं कौतुक करतोय, परंतु फलंदाजीमध्ये दोन्ही आयकॉन लवकर बाद झाले होते आणि दर्शन पवार आणि गुड्डू विषय यांची विस्फोटक खेळी आपण आठवा आणि त्याच्यानुसार या धावसंख्येला आकार मिळाला. 48 पर्यंत धावसंख्येने मजल मारली. थँक्यू. नक्कीच एकंदरीत आपण बघितलं तर धावसंख्या जाऊन पोहोचत असताना इथून मात्र आपल्याला 24 पाहायला मिळते. 13 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 25 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र भासते. 6 गडी आतापर्यंत बाद झालेत. 6 गड्यांच्या मोबदल्यात कमलेश धावसंख्या 24 आहे आणि 13 चेंडू आणि 25 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आता मात्र इथून भासत असताना पाहायला मिळते. न्यू बॅटर आकाश इथून मात्र दाखल होत असताना आपण पाहताय. आकाशला आता मात्र चेंडू आकाशाच्या दिशेनं फेकावे लागतील. सामना विजयशी आपल्या बाजूने खेचून आणायचा असेल तर यावेळेस हलक्या हातानं अभिबाईंच्या दिशेने जाणारा चेंडू सिंगल मिळते. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयास जारी होतोय आणि 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लिटली पूर्ण होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतात.
या 2 धावेच्या मागेही एक वेगळं गेम प्लॅनिंग असावं, कारण 2 धावा पण मिळतील आणि स्ट्राईक सुद्धा प्रीतमला मिळेल, कारण अंतिम चेंडू होता या षटकातील. 2 धावा मिळाल्या, धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना 26-26 विजयाकरिता 12 चेंडू आणि आता मात्र 23 धावसंख्येची आवश्यकता. प्रत्येक चेंडू मागे 2 धावा घेण्याची आवश्यकता आता मात्र इथून भासते. 12 चेंडू 23 धावा आणि 12 चेंडू. आपण या ओव्हर मध्ये काय झालं एकदा बघूयात. चला जय हायलाइट्स आपण इथून मात्र पाहताय. पहिल्या बॉलवर झेल आपल्याला इथून मात्र हायलाइट्स आपण इथून मात्र पाहताय. डिक्लेअर झोन मध्ये जाणारा हा चेंडू, तदनंतर आपण इथून मात्र पाहिला. हो, यावेळेस पहा निराशा साफसाफ दिसत होती चेहऱ्यावर गौरव त्याच्या, आपण बघितली. जेल उडवल्यानंतर पुढचा बॉल अभिभाईंच्या दिशेने जो जाताना पाहायला मिळाला आणि क्षेत्ररक्षक तिथे पोहोचलाय. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट झाल्या होत्या. या ओव्हरचा आपण हायलाइट्स इथून मात्र पाहिला. ये सिर्फ टेनिस क्रिकेट ही दिखा सकता है आणि या टेनिस क्रिकेटच्या मार्फतच आपण पाहू शकताय. वर्क आहे त्या पद्धतीनं, शैली आहे त्यांच्याकडे, स्किल आहे आणि पाहायला मिळतोय. हो, यावेळेस प्रेक्षक राजाकडून एक आवाज पाहायला मिळाला. दीपक आपल्याला इथून मात्र पाहायला मिळाला, ज्याच्या मार्फत 2 धावा इथून मात्र बनवल्या गेल्या. क्षमस्व 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी राहतोय आणि आवश्यकता 23 या धावसंख्येची इथून मात्र भासी आहे. 12 चेंडू 23 धावा आणि 12 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये. निर्णायक षटक, या षटकामध्ये जर का जास्तीत जास्त धावा कन्वर्ट झाल्या ना, तर अंतिम षटकामध्ये थोडंसं प्रेशर कमी पाहायला मिळतं आणि त्या अनुषंगानं आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर निर्णायक षटक आणि महत्वाचं षटक हाताळण्याकरिता 20-20 असताना 19वं षटक आणि 50-50 असताना 49वं षटक ज्या पद्धतीने महत्वाचं आहे, त्याच पद्धतीने 6 षटकांचं सत्र असताना इथून मात्र 5वं षटक तितकंच महत्वाचं आहे. आतापर्यंत 6 गडी बाद झाले, धावसंख्या 26-26 या अंकावर. लो स्कोरिंग मॅच, असं वाटलं की सहज सोप्या पद्धतीनं इथून मात्र हा सामना विजयी होऊ शकतो, पण लो स्कोरिंग मॅच. टेनिस क्रिकेट विश्वचषकामध्ये लो स्कोरिंग मॅच सर्वाधिक टफ होताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक राजाचा उत्साह आणि आपण इथून मात्र पाहू शकता उत्साही वाढलाय जशी जशी ही स्पर्धा अंतिम इथे वेळेमध्ये किंवा अंतिम क्षणामध्ये इथून मात्र मार्गक्रमण करतीये, शेवटच्या क्षणी मार्गक्रमण करतीये, तशी तशी उत्सुकता आता मात्र प्रेक्षक राजाची वाढायला इथून मात्र सुरुवात झाली आहे. 5वं षटक हाताळण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज अमोलला इथून मात्र आणले गेले. गोलंदाज अमोल तयार, षटक क्रमांक 5व्यात येईल. पहिलाच बॉल घेऊन, पहिलाच बॉल. ओहो, यावेळेस पहिल्याच बॉलवर भारी सगळ्यात भारी प्रीतम बारीच्या बॅटमधून षटकार 6. काय गाणं वाजवलंय, हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड़ चले, पर इस बार गेंद मैदान छोड़ रही है आणि या चेंडू मैदानाच्या पलीकडे जात असताना प्रीतम थँक्यू सर. बारीच्या या बॅटमधून आपल्याला इथून ठिकाणी मात्र आमचे मित्र मेकॅनिकल इंजिनियर माननीय श्री हेमंत परडे सर आपलं शुभ आगमन झालेलं आपलं श्री छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026 मध्ये हार्दिक स्वागत. धन्यवाद हेमंत परडे सर. षटकार पाहायला मिळाला आणि षटकाराच्या बढतीने धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यात 32 या अंकावर धावफलक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. 11 चेंडू आणि आता मात्र 17 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासती आहे. 11 चेंडू 17 धावा आणि 11 चेंडू हे समीकरण आमच्या लाईव्ह स्क्रीनला आपण चंद्र पाहताय आणि प्रत्येकाला आता मात्र उत्सुकता लागली आहे द एनपी शोची. स्वतः आता चंद्र देवताही आहेत ही स्पर्धा पाहण्याकरिता. टेनिस क्रिकेटचं वर्ल्ड कप आपण इथं मात्र पाहिलं, अगदी परफेक्टली चंद्रही आपण इथून मात्र पाहू शकताय. चंद्राचा खूपसूरत नजारा टेनिस क्रिकेटच्या मार्फत आपण इथून मात्र पाहिलाय.
जाऊयात मॅचच्या दिशेनं. आता मात्र 11 चेंडू आणि 17 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. हो, पुढचा बॉल ओळखला, धोका ओळखला होता इथून मात्र प्रीतमनं. सिंगल घेतलेलीच बरी असा कुठेतरी मनामध्ये विचार केला गेला आणि एक धाव इथून मात्र पळून पूर्ण केली गेली. बेसिकचा वापर केला पाहिजे, लाईफ लाईनचा वापर केला पाहिजे आणि या लाईफ लाईनचा वापर करून इथून मात्र सामन्यामध्ये जिवंत राहण्याचं काम इथून मात्र होताना पाहायला मिळालं. धावसंख्या एकेरी धावेने जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 33 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचत असताना आपण पाहताय. विजयाकरिता आता मात्र 10 चेंडू आणि 16 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासत असताना पाहायला मिळते. 10 चेंडू 16 धावा आणि इथून मात्र 10 चेंडू हे समीकरण आपण इथून मात्र पाहताय. निलेशजी आपला एक सहकारी आमच्यापर्यंत पोहोचवा. आपला एक सहकारी निलेशजी पाटोळे साहेब, आपला एक सहकारी फक्त पाठवून द्या. गोलंदाज सय्या. ओ यावेळेस बाहेर निघणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालं असतं, जेल सुद्धा पाहायला मिळाला असता. वाईट कदाचित इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाला असता. सिंगल मिळतीये. धावसंख्या सिंगलनं 34 या अंकावर धावफलक आपण जाऊन पोहोचत असताना पाहत आहे. 9 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता होती. स्लोवर चेंडू आपण पाहायला मिळाला. खेळताना त्रास उद्भवला गेला पण नशिबाची साथ मिळाली आणि नाही पळून ना बॅटनं बाईकच्या स्वरूपात इथून मात्र धाव मिळाली. एकेरी धावेने धावसंख्या 35. मी पुन्हा एकदा म्हणतो 10वी 12वीला कोण असतील तर त्यांच्यासाठी महत्वाचा आकडा आहे, कारण 35% काठावर पास आणि तो आकडा आता मात्र धावफलकावर जॉईन होत असताना आपण सध्या तरी पाहत आहे. नक्कीच 8 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता आता मात्र भासती आहे. 8 चेंडू 14 धावा आणि 8 चेंडू हे समीकरण आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहे. गोलंदाज स्ट्राईकवर, गोलंदाज सज्ज होतोय. षटकातील पुढचा बॉल फसवा चेंडू होता. कदाचित फटका कन्वर्ट करत असताना कन्फ्युजन पाहायला मिळालं किंवा कन्वर्ट झाल्यानंतर कन्फ्युजन पाहायला मिळालं. थोडंसं भीतीदायक परिस्थितीमध्ये पाहायला मिळाला. फटका फसलाही तर नाही ना असं चित्र पाहायला मिळालं असतं. पाहायला इथून मात्र मिळालं. 2 धावा मिळाल्या, पळून पूर्ण होताना पाहायला मिळतात. धावफलक 2 धावेच्या बढतीनं जाऊन पोहोचत असताना आपण 37 या अंकावर धाव. सदतीस 7 चेंडू 12 धावसंख्येची आवश्यकता आता मात्र भासती आहे. गोलंदाज सय्या. पुढचा बॉल बनवला गेलाय. फटका फसण्याची शक्यता. झेलला संधी होती तिथे मात्र पुन्हा एकदा जीवनदान इथून मात्र मिळत असताना पाहताय. नो रनचा इशारा दर्शवला होता पण ऐन मुवमेंटला क्षेत्ररक्षणाची पाहिली गेलेली दमछाक पाहता इथून मात्र 2 धावा पुन्हा एकदा पूर्ण होताना पाहायला मिळाला. फटका फसलाच होता. हे जीवनदान जे आहे ना ते कुठेतरी मात्र टेनिस क्रिकेटचा इतिहास आहे. जेव्हा जेव्हा एखाद्या खेळाडूला इथून मात्र जीवनदान दिलं गेलंय ना तेव्हा ते मात्र सर्वाधिक महाग ठरताना पाहायला मिळतं. 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचत असताना आपण इथून मात्र पाहताय 39. 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि विजयाकरिता 10 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासती आहे. 6 चेंडू 10 धावा आणि 6 चेंडू हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये.
नक्की 6 चेंडू आणि 10 धावा संख्येची गरज भासतीये. फरमाईशीतून मात्र आली आहे की आ देखे जरा किसमें है कितना है दम, हे गाणं प्ले करावं अशी फरमाईशीतून मात्र आली आणि खरंच गरज आहे. कोण मात्र इथे विन होणार. शेवटचे 6 चेंडू आणि 10 धावा संख्येची आवश्यकता अक्कूला आणले गेले. गोलंदाजी ट्रॅकवर आपण इथून मात्र पाहताय सौरभ या स्पर्धेकरिता ही खूप सारी मेहनत ज्याची आम्ही इथून मात्र पाहिली आहे. तो खेळाडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये शेवटचे आणि अंतिम 6 चेंडू आणि 10 धावा संख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. कोण होणार इथे मात्र येणाऱ्या या 6 चेंडू मध्ये एनपी स्पोर्ट बी की हार्दिक ये हुई ना बात. इथे मात्र पहिल्याच बॉलवर सौरभनं विकेटचं पतन इथून मात्र करून दाखवलं गेलं. मॅच में अभी भी ट्विस्ट आहे. एका विकेटनं काय होत नाहीये. प्रीतम बारी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. खरं तर जी धावसंख्या थोडीशी इथून मात्र आपल्याला जास्तीची वाटत होती. 1-2 मोठे फटके आपल्याला प्रीतमच्या मार्फत पाहायला मिळाले आणि किरण मलपेकर आणि साकेत झुंजाराव यांच्याकडून पारितोषिक आहे सौरभ करिता. ही जर मॅच काढली तर 2000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र देण्यात येईल. साकेत झुंजारराव आणि किरण मलपेकर यांच्याकडून हे पारितोषिक असणार आहे. धावसंख्या अजूनही 39 या अंकावर स्थिर स्थावर होताना पाहायला मिळते. 5 चेंडू 10 या धावसंख्येची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये भासली आहे. प्रत्येक चेंडू मागे सरासरी आपण विचार केला तर 2-2 धावा घेण्याची आवश्यकता आता मात्र इथून भासली आहे. 5 चेंडू 10 धावा आणि 5 चेंडू 7 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या 39. आलाय 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 मैदानाच्या आतमध्ये हार्दिक 11चा इथून मात्र नवीन फलंदाज सलाम शेख मैदानाच्या आतमध्ये आलाय. प्रेक्षक राजाला सलामी देणार आता मात्र स्ट्रोक कन्वर्ट करावा लागला. निलेश पाटोळे यांच्याकडून सुद्धा 3000 रुपयाचं रोख पारितोषिक इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल सौरभ करिता. हा सामना जर का इथून मात्र काढला गेला विन करून दिला गेला तर गोलंदाज सय्यार ओ सर बॅट उडवल्या गेल्या आमच्या कॉम्बॉक्सच्या बॅटीला. इथे मात्र आलाय आवायगा मॅच में आपले असली ट्विस्ट. चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे षटकार. क्या बात आहे. षटकार पाहायला मिळाला असं म्हणायला हरकत नाहीये. विकेट पडल्यानंतर षटकार काय तर जैसे को तैसा मिला बडा मजा आया. षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या 45 45 4 चेंडू 4 या धावसंख्येची आवश्यकता इथून मात्र भासतीये. उडवलं गेले कमलेशच्या हाताला स्पर्श करून विजयाचा शंख नाद करणारा फटका यावेळेस चौकात ठोकून हार्दिक 11 विजय प्राप्त करत असताना क्या बात आहे. बजाव बजाव बजाव. रुको जरा सब्र करो प्लीज. या ठिकाणी सलाम शेख आणि प्रीतम बारी यांच्यासाठी हार्दिक स्पोर्ट्स संघाचे प्रोप्रायटर नगरसेवक हरेची पष्टे साहेब यांच्या वतीनं रोख 11,000 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालाय. थँक्यू. यस मॅन ऑफ द मॅच गदार इथून मत ठरला आहे. बारी बारी सबकी बारी आणि सगळ्यात बारी भलेही पालघरचा असला तरी आता मत शापूरकरांचा प्रीतम बारी. या प्रीतम हे पारितोषिक मॅन ऑफ द मॅच घेण्याकरिता आपण यायचंय.